बाईनं मस्तकाले हात मारून घेतला. मनातल्या मनात म्हणे, तरी बाईने म्हणलं म्हणे, एका रुपयात निपटवून टाक, एका रुपयात निपटवून टाक, एका रुपयात निपटवून टाक. हे बुवा म्हणला म्हणे का त्याने ॲड्रेस कुठं सांगितला, पत्ता कुठं सांगितला, आणि हे काय इथून गोविंदपूर पर्यंत येणार आहे का म्हणे 2 रुपयासाठी, 1000 रुपये तिकीट लागते म्हणे. हे पांडुरंग होतं 2 रुपयासाठी आलं. हे मायनं त्या बाईनं विचार केला म्हणे आता काही खरं नाही म्हणे, थांबा. हे गेलं घरात, गेली घरात, मालकाने सांगितलं म्हणे, हो ते 2 रुपये मागण्याकरता आला म्हणे. पंढरपूरला जे होतं ते म्हणे वासुदेव केशव म्हणणारा तो आला म्हणे दान पावड मागासाठी, त्याला 2 रुपये द्यायला लागते म्हणे. आपण कशाला द्यायचे म्हणे 2 रुपये म्हणे, आपण नाही द्यायचे म्हणे. सांग म्हणे त्याला मेला म्हणून. तर बाई म्हणे डोक्यावर पुन्हा हात मारून घेतले म्हणे, विचार करता म्हणे, अहो 2 रुपयासाठी जाऊ द्या ना, आपल्याला काय म्हणे 2 रुपये देऊन टाकू म्हणे, पण 2 रुपयासाठी तुम्ही मेला म्हणून सांग म्हणताय म्हणे. 2 रुपये फुकट काय नाही द्यायचे म्हणे, बिलकुल सांगून देते म्हणे मेला म्हणून म्हणे. अहो पण नाही जमत, नाही नाही म्हणे, बिलकुल सांगून दे म्हणे मेलं म्हणून. बरं ठीक आहे. ते गेलं म्हणे, काही म्हणा म्हणे महाराज म्हणे दिले असते म्हणे 2 रुपये नाही 10 रुपये दिले असते म्हणे, पण म्हणे एकाएकीच म्हणे जास्त हे नाही म्हणे. सकाळी चहा घेऊन ते घेतला म्हणे, सुरळीत होता म्हणे, पण एकाएकीच गेले म्हणे. आता मी एकटीच राहिले म्हणे, विचार करत आहो म्हणे. हो का जे म्हणे, जाऊ द्या म्हणे, आता जे झालं ते वाईट झालं म्हणे, तुमचे 2 रुपये गेले रुपये नको म्हणे. मला काही पाहिजे नाही म्हणे, तुमचं वाईट झालं म्हणे, विनाकारण म्हणे 2 रुपये कशा पायी मागायचं म्हणे. आता तिथून मी आलो म्हणे, तुम्ही बोलवले म्हणे, पण जाऊ द्या म्हणे. आता हे सगळं म्हणे त्याची तेरवी गिरवी मयत गियत करूनच जातं म्हणे घराकडे. हे बसलं वट्ट्यावर, जाऊ दे म्हणे. आता वट्ट्यावर बसल्याबरोबर बाई म्हणे, तुम्ही जा, आता मी करून घेतो सगळं म्हणे. नाही बाई म्हणे, आता एवढ्या दुरून आलं म्हणे, तुमच्या मालकाचं करून जावं लागते, पुरून जावं लागते सर्व. आता तुम्हाला कोण आहे म्हणे, एकटीच आहे आत्ताच म्हणले म्हणे, कोणी नाही नातेवाईक. आता मीच नातलग होतो म्हणे, सगळं मयतीचं सामान घे म्हणे, आणतो म्हणे, सगळं आणतं म्हणे. सगळं बुवानं बजेट लावला मयतीचं सामान. आणि हे बाई सांगत गेले, अहो जाऊ द्या 2 रुपये देणार. हात बिलकुल नाही म्हणे, बिलकुल द्यायचे नाही म्हणे. अहो पण ते मयतीचं सामान आणलं, पूर्ण निशाण बांधणं चालू आहे म्हणे बाहेर. नाही नाही नाही, बिलकुल 2 रुपये द्यायचे नाही म्हणे. हे बाईला तवरीपर्यंत काहीच वाटलं नाही, निशाण बांधत होतं तरी. पण मोठा गंज आणला नंतर पाण्याचा, आणि जसा जाळ लावला, जसा पाणी उकळ्या देत होते तशी बाई उकळ्या देत होती, वर खाले वर खाले. बाई वर खाले धडधड धडधड काळी करत होतो. अहो त्याला 2 रुपये देऊन टाक, बिलकुल नाही द्यायचं म्हणे. 2 रुपये बिलकुल द्यायचं नाही. कशा पायी द्यायचे 2 रुपये, कशा पायी द्यायचे 2 रुपये म्हणे. अहो देऊन द्या. नाही नाही ना, बिलकुल नाही म्हणे. आणि घेतलं, उचललं बाजून एका 2 जणांना, आंघोळ घातली तरी बुडात ते बुवा चू म्हणाले तयार नाही, हू म्हणाले तयार आहे. गरम कडतं पाणी टाकलं त्याच्या अंगावर. बाई जसं जसं पाणी वरत उबळे गरम पाणी, तसं बाई ल्याला करत होती. बिलकुल डोळ्यात पाणी येत होतं. 2 रुपये देऊन द्यावं, 2 रुपये देऊन द्यावं, पण श्वास रोखून धरला. 2 रुपये द्यायला तयार नाही. शिडीवर जित्या पणीच बांधलं त्याने, निघाले दिंडी ज्ञानोबा तुकाराम करत, निघाले दिंडी. बरोबर, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आप देऊन द्या ना 2 रुपये, कशा पायी. अहो देऊन द्या 2 रुपये. ज्ञानोबा तुकाराम, देऊन द्या 2 रुपये. ज्ञानोबा तुकाराम. दिंडी निघाली, निघाली वाजत गाजत.
आणि बराबर मडकं बरोबर घेतलं. जाऊ दे म्हणे, आता तुम्ही ते मळ पेटवायला कोण राहणार आहे, मी जाऊ म्हणे तुमच्या पावलं. आणि बराबर बिलकुल ठेवलं. गोल गोल फिरणं चालू आहे. 5 प्रदक्षिणा मारले आणि बाई कानापाशी जाऊन म्हणते, अहो देऊन द्या 2 रुपये, शेवटचं काळ आहे, त्याला पेटवलं तर तुम्ही मरणार, देऊन द्या 2 रुपये, देऊन द्या 2 रुपये. बाई कानापाशी जाऊ जाऊ लडू, आता लढाचं काम नव्हतं पण लडू बोंबले सांगे नवऱ्याला. नवरा का राट बिलकुल नाही देत म्हणे, त्या किती पेटवलं तर पेटवू दे म्हणे. 2 रुपये लई कट्ट पेटवलं. आता बिलकुल आता जाळ लावणार, जाऊ दे म्हणे आता माझे 2 रुपये, काही हरकत नाही म्हणे, आता सगळं निपटवूनच जातो. बाई म्हणे जाऊ दे म्हणे, आता त्याला पेटवून पूर्ण करून जाव म्हणे. पण आता पेटवणार तरी उठला नाही बिचारा. तेव्हा पांडुरंगाले दया आली, खरोखर म्हणे एवढं चिकट नसावं रे म्हणे, सांग तुले काय पाहिजे म्हणे, तेवढे याच्यामध्ये. खूपच कट्टर होता म्हणे, खूप चिकट, लई चिकट म्हणे, सांग म्हणे तुझे काय पाहिजे. काहीच नाही म्हणे, माझ्या अर्धे 2 रुपये होते म्हणे, मी जे देणार होते ते माफ करून टाक. एवढं चिकट. अरे दान धर्म करावा, सत्कार्यात दान धर्म करावा. हात दान धर्म देण्याकरता दिले, कोणाकरता उभारण्याकरता नाही दिले. राजा परीक्षिती दान धर्म करावं. 3 मुली झाल्या, प्रियवत आणि उत्तामपाद, हे 2 पोरं झाले आणि 3 मुली झाल्या. प्रसूती देव होती, आकृती रुची ऋषीला दिली, प्रसूती दक्ष प्रजापतीला दिले आणि देव होती कर्दम ऋषीला दिली. त्यांच्या पोटी कपिल भगवान जन्माला आला. त्यावेळेस परीक्षिती म्हणतो, गुरु महाराज मला कपिल भगवंताची कथा सांगा. तेव्हा शुकदेव महाराज म्हणतात, राजा तुला कपिल भगवंताची कथा सांगतो, पण आता नाही, उद्या बरोबर 12 वाजता कथेला सुरुवात होईल, 4 वाजता बरोबर सत्र बंद होईल. एकदा भगवंताचं भजन करा, आरती लावा. राज राम 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 सीता राम राम राम, राज राम राम राम, हरी बोल. राम 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 सीता राम राम राम, राज राम राम सीता राम राम. ओम जय सेवालाल